श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. म्हणजेच काय की येणारा जो आठवडा आहे 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर हा वर्षाच्या शेवटचा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसा जाणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा कसा असणार आहे, व्यावसायिक लोकांसाठी येणारा आठवडा कसा असणार आहे, महिला वर्गासाठी येणारा आठवडा कसा असणार आहे, याची संपूर्णपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया मित्रांनो की सर्व प्रेक्षकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. जे येणारं नववर्ष आहे ते तुम्हाला आनंदाचं, सुख समाधानाचं आणि शांतीचं जावं ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही त्यांच्या चरणी प्रार्थना. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया मित्रांनो की कुंभ राशीचं आरोग्य कसं असणार आहे. येणारा जो आठवडा आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आरोग्याच्या साठी अतिशय चांगला असणार आहे. किरकोळ आजार जर सोडले, सर्दी, खोकला, घशाचा खवखवपणा हे जर आजार सोडले तर कुठल्याही प्रकारचा मोठा आजार तुम्हाला उद्भवणार नाही. येणाऱ्या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. काळजी घेण्यासाठी तुम्ही व्यायाम आणि योगाकडे लक्ष दिले पाहिजे. दररोज तुम्ही कमीत कमी चालण्याचा व्यायाम केला तरी चालेल. महिला वर्गाने आणि ज्येष्ठ नागरिकांनी, विशेष करून ज्यांना बीपी शुगरचा त्रास असेल अशा व्यक्तींनी आपली बीपी शुगर जर तुम्हाला असेल तर तुम्ही तो अंगावर न काढता आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. त्यानंतर बघूया मित्रांनो की तुम्ही दररोज व्यायाम करा, योगा करा. व्यायाम आणि योगा केल्यामुळे तुमचे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहत असतं. त्यानंतर मित्रांनो की जर तुम्ही प्रवासात निघाला असाल किंवा प्रवासात जाणार असाल तर खाण्यापिण्याकडे काळजी करा. शरीराला अपायकारक होईल असे अन्नपदार्थ तुम्ही सेवन करणे टाळा. शक्य जेवढे होईल तेवढे तुम्ही घरातले अन्नपदार्थ सेवन करा. त्यानंतर मित्रांनो बघूया की नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. ज्येष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. तुमचे सहकारी तुमच्या कामात तुम्हाला मदत करतील. तुमच्या कामाचे येणाऱ्या आठवड्यात कौतुक होणार आहे. तुमचे नोकरीमध्ये थोडीशी दगदग तुमची वाढणार आहे. तणाव तुमचा वाढणार आहे. कारण की तुम्हाला एक नवीन प्रोजेक्ट मध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. एखादी नवीन जबाबदारी वरिष्ठ तुमच्यावर टाकू शकतात. परंतु त्या तकतकीला, ताणाला न घाबरता तुम्ही तुमचं काम योग्य पद्धतीने करणार आहात आणि ते तुम्ही योग्य पद्धतीने केले की वरिष्ठ तुमच्यावर जाम खुश होणार आहात. आणि वरिष्ठ तुमच्यावर एकदा खुश झाले की तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमचा पगार वाढ सुद्धा येणाऱ्या आठवड्यात होऊ शकतो. ज्या नोकरदार वर्गाला आपल्या नोकरीमध्ये परिवर्तन हवे असेल त्यांना सुद्धा येणाऱ्या आठवड्यात नोकरीमध्ये परिवर्तन होण्याची किंवा एक बदली होण्याची शक्यता येणाऱ्या आठवड्यात आहे. ज्या बेरोजगार युवक युवतींना नोकरीची अपेक्षा आहे त्यांना येणाऱ्या आठवड्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखतीला साठी गेला होता त्याच ठिकाणी तुम्हाला नोकरीसाठी बोलवणं येऊ शकतो. मित्रांनो, येणारा आठवडा नोकरदार वर्गासाठी थोडासा तणावाचा जाणार आहे. तुमच्या नोकरीमध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत आहात त्या ठिकाणी जर राजकारण होत असेल तर त्या राजकारणापासून तुम्ही दूर राहा. तुमचा एखादा हितशत्रू तुमच्या बाबतीत काही राजकारण करत असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा क्रोध, राग मनावर घेऊ नका आणि आपल्या कामावर लक्ष ठेवा. तुमचे सहकारी जे असतील नोकरीमधले ते सहकारी तुम्हाला सहकार्य करणार आहेत. तुमच्या कामामध्ये सहकार्य करणार आहेत. वरिष्ठ तुम्हाला सहकार्य करणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ताण घेण्याचं कारण येणाऱ्या आठवड्यात राहणार नाही. त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, अभ्यासात तुमचं लक्ष लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ऍडमिशन घ्यायचे असेल त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. ज्यांना विदेशात शिक्षणासाठी जायचं असेल परंतु काही अडचणी येत असतील त्यांच्या पण अडचणी येणाऱ्या आठवड्यात दूर होऊ शकतात. त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत आर्थिक बाबतीत कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे. तुमची आर्थिक आवक वाढणार आहे. तुमचा जर डेली इन्कमचा व्यवसाय असेल तर त्यातनं तुम्हाला इन्कम वाढणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की तुमच्या व्यवसायात तुमची आर्थिक प्रगती होणार आहे.
मित्रांनो, जरी तुमचा इन्कम वाढला, उत्पन्न तुमचं वाढलं, तरी अनावश्यक खर्च तुम्ही येणाऱ्या आठवड्यात टाळला पाहिजे. ज्या खर्चावर तुम्हाला नियंत्रण ठेवता येईल, त्याचाच त्या खर्चावर तुम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, की आज जर तुम्ही तुमचा खर्च वाचवला, तर येणारा काळात तोच खर्च तुम्हाला बचतीच्या रूपाने तुमच्या उपयोगी पडणार आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च नक्कीच टाळा. मित्रांनो, गुंतवणूक करत असताना तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची असेल, नवीन प्रॉपर्टी खरेदी करायची असेल, नवीन वाहन खरेदी करायचं असेल, तर चांगले योग तुमच्या येणाऱ्या आठवड्यात आहे. परंतु मित्रांनो, कुठलीही गुंतवणूक करत असताना, कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करत असताना आपले जे तज्ञ असतील किंवा आपले जे ज्येष्ठ व्यक्ती असतील, त्यांचा सल्ला मात्र नक्की घ्या. कुठल्याही गुंतवणुकीत लगेच गुंतवणूक करू नका. सावधानगिरी बाळगूनच गुंतवणूक करा. अतिशय शांत डोक्याने तुम्ही गुंतवणूक करा. कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ न करता ती गुंतवणूक तुम्ही केली पाहिजे. अशा प्रकारे गुंतवणूक करा, की ती गुंतवणूक तुम्हाला भविष्यात उपयोगी पडली पाहिजे. त्यानंतर बघूया मित्रांनो, की व्यावसायिक बाबतीत. व्यवसायाच्या बाबतीत म्हणायला गेलं, की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. तुमची व्यवसायात आर्थिक उलाढाल वाढणार आहे. जर तुम्ही एखाद्याला उसने पैसे दिले असतील, तुमच्या व्यवसायात उधारी असेल, तर ती उधारी सुद्धा येण्याची शक्यता येणाऱ्या आठवड्यात आहे. मित्रांनो, व्यवसायात तुम्ही प्रगती करत असताना कुंभ राशीच्या व्यक्तींनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्यानंतर बघूया मित्रांनो, की महिला वर्गासाठी. महिला वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. ज्या महिलांना बीपी शुगरचा त्रास असेल, त्यांनी जास्त आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. त्यानंतर बघूया, महिला वर्गाने काम करत असताना सावधानगिरीने काम करा. तुम्हाला लागणार नाही, कापणार नाही याची काळजी महिला वर्गाने घेतली पाहिजे. कुठलेही काम करताना गडबड गोंधळ अजिबात करू नका. शांत डोक्याने सावधानगिरी बाळगूनच एखादं काम महिला वर्गाने येणाऱ्या आठवड्यात केलं पाहिजे. त्यानंतर बघूया मित्रांनो, की वैवाहिक बाबतीत. वैवाहिक जीवन हे कुंभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगलं असणार आहे. जोडीदाराची साथ तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात मिळणार आहे. तुमचा जोडीदार तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे साथ देणार आहे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून एखाद्या चांगल्या ठिकाणी फिरण्याचा बेत सुद्धा आखणार आहात. फक्त तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. तुमच्या जोडीदारात जर स्त्री असेल, पुरुष असेल, त्याच्या तब्येतीची येणाऱ्या आठवड्यात तुम्ही काळजी नक्की घ्या. त्यानंतर बघूया मित्रांनो, की काही उपाय देखील तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात करायचे आहे. मित्रांनो बघा, की अ, तुम्ही दर शनिवारी किंवा दररोज जर तुम्हाला जमत असेल, तर तुम्ही हनुमान चालीसाचे वाचन केले पाहिजे. तसेच दर शनिवारी शनी महाराजांना काळे तिल व तेल तुम्ही वाहिलं पाहिजे. हे छोटे-छोटे उपाय जर तुम्ही केले, तर येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि आपण कुठल्या गावातनं, कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात, हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि परत एकदा येणाऱ्या नववर्षाच्या तुम्हाला, तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुमच्यासाठी आनंदाचं, भरभराटीचं आणि शांतिमय जावं, ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.